मानवी मन किती हळवे असते याचे हे एक उदाहरण. शहादा येथील डॉक्टर विजय कलाल व सौंदर्य तज्ञ डॉक्टर संगीता कलाल यांचा चिमुकला मल्हार कलाल रणरणते ऊन पडले होते. संपूर्ण शरीर घामाने न्हाऊन निघाले होते. अशातच मल्हारची दृष्टी मृत पडलेल्या पक्ष्यांवर पडली. हे पक्षी कशामुळे मेले हे त्याने त्याच्या बाबांना विचारले. त्याच्या बाबांनी त्याला समजावून सांगितले की जशी तुझी आई तुला पाणी पाजते तसे या पक्ष्यांना पाणी कुणी पाजले नाही. आपली तहान भागविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला असावा, मात्र पाणी उपलब्ध झाले नाही म्हणून ते पाण्याअभावी तहानेने मेले. या गोष्टीचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्याला खूप दुःख झाले व तो या समस्येवर विचार करू लागला. पक्ष्यांना वाचविण्यासाठी आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करावी असे ठरवून त्याने तत्काळ पाण्याचे भांडे भरून पक्ष्यांसाठी घराबाहेर ठेवले. एवढेच नव्हे तर त्या दिवसापासून तो रस्त्याने चालता चालता त्याच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून रोडवर पाणी टाकत असे, जेणेकरून कुठलाही पक्षी पाण्याअभावी तहानेने मरणार नाही. या कार्यामुळे त्याचे पक्ष्यांशी व प्राण्यांशी असे काही सूत जमले की त्याच्याजवळ कावळे, चिमण्या, कबूतर, मांजर, उंदीर, कुत्रे, ससे, शेळ्या असे सर्व पशुपक्षी त्याचे मित्र झाले. त्याच्या हातावर, अंगावर निर्भीडपणे खेळू लागले. मात्र त्याने विचार केला की या उपायांनी त्याच्या घराजवळ असलेले पक्षीच तेवढे वाचतील, मग उर्वरित पक्ष्यांचे काय? मी एकटा काय करणार? तेव्हा त्याच्या मनात एक संकल्पना आली की आपण पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करावी. त्याने त्याच्या समवयीन मुलामुलींना व त्यांच्या पालकांना ही कल्पना देऊन संकल्पनेला मूर्त रूप देण्यास सुरुवात केली. त्याने आई वडिलांच्या मदतीने पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वतः मातीचे भांडे लोकांमध्ये निशुल्क वाटण्यास सुरुवात केली. या संकल्पनेतूनच मल्हार पाणपोईची स्थापना झाली. नमस्कार. मी सगळ्या आपल्या भारतीय नागरिकांना किंवा माझ्या सगळ्या गावाच्या मित्रांना आणि त्यांच्या मुलांना एक हक्कानी विनंती करतो की माझ्या मुलगा मल्हार कलाल यांनी जे संकल्पना केली आहे की पक्षी व प्राणी वाचवा, कारण त्याला या मागच्या 2017-2016 या वर्षात बरेचसे प्राणी मृत्युमुखी आढळले. त्या अनुषंगाने त्याने एक संकल्पना केली आणि त्या संकल्पना थ्रू त्याच्या डोक्यामध्ये एक नवीन विचार आला आणि त्याच्या नावाने त्यांनी मल्हार पाणपोई चालू केली. आणि ही पाणपोई पहिले तर आपल्या घरापासून त्यांनी चालू केली, स्वतःच्या घरापासून, आणि दुसरं म्हणजे त्याच्या गल्लीपासून, त्याच्या कॉलनीपासून चालू केली. आणि त्याचं स्वप्न आहे की ही पाणपोईचं जे महत्त्व आहे हे सगळं महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशात किंवा पूर्ण भारतात एक व्यक्तीने करायला पाहिजे. थँक्यू. पशुपक्षी पाण्याअभावी मरू नयेत म्हणून तो या विषयावर जनजागृती करू लागला. नमस्कार. मी माझी पाणीपुरी चालू केली आहे. माझ्या आई वडिलांची मदत घेऊन व माझी कॉलनी, माझं घर, माझी सिटी शहादा, आणि असं करून मला पूर्ण देशाला जाणीव करायची का पक्षी हे पुढची जनरेशनमध्ये राहू शकता जर ही मॅथडने तुम्ही गेले. माझ्या एक 2016 आणि 2017 असा एक विचार आला की मी पक्ष्यांसाठी काहीतरी करावं. माझे वेकेशन चालू होता समरच्या आणि माझे एक्स्ट्रा क्लासेस होते. एक्स्ट्रा क्लासेसहून मी येत होता आणि तसं मला एक कबूतर रस्त्यावर दिसला. तो त्याच्या पाणीमुळे तो मृत्यूच्या आईचा येऊन गेला होता. मी त्याला पाणी पाजवलं, सावलीत ठेवलं आणि एक रात्र आपली घरी त्याला जागा दिली झोपायला. पुढच्या दिवशी तो वारला. पण मला फार दुःख झालं की तो वारून गेला. मग त्यामुळे मी असा संकल्प धरला 2017 की मी हे पक्षी आणि प्राण्यांसाठी काय करू शकतो. असे मी माझे प्रोजेक्ट मल्हारची पाणीपुरी असे चालू केले. प्लीज तुम्ही सहभागी व्हा. थँक्यू.
या कार्यात त्याला लहान थोर सर्वांनी साथ दिली. त्याच्या या महान कार्याबद्दल समाजाच्या अध्यक्षांनी त्याचा गौरव केला. लोकांनी त्याच्या या कार्याला शुभेच्छा देऊन आपापले मनोगत व्यक्त केले. नमस्कार मित्रांनो, आजच्या या परिस्थितीमध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माणसांना पाणी द्यायला सुद्धा मागं पुढे पाहतात. त्या परिस्थितीमध्ये आमच्या परिसरातील चिरंजीव मल्हार कलाल याने पक्ष्यांची वाताहत किंवा पाण्याअभावी होणारे हाल बघून त्याच्या हृदयात एक बाजार तयार झाला आणि त्याने पक्ष्यांच्या पाणवट्यासाठी जो पुढाकार घेतला, त्या पुढाकाराला आपण प्रतिसाद देऊन त्याच्या या मिशन शंखनादला प्रतिसाद देत आपण देखील पक्ष्यांची पाण्याची व्यवस्था आपल्या छतावरती किंवा गच्चीवरती करायची आहे. आणि पक्षी वाचवण्याच्या त्याच्या या अभियानामध्ये आणि प्राणी किंवा पक्षी वाचवण्याच्या अभियानामध्ये आपण त्याला प्रतिसाद देऊया. आणि मी त्याच्या या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमात त्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. की आज प्राण्यांवर दया तो करत आहे आणि लोकांना देखील शिकवत आहे. आज आपण बघतोय की प्राणी कशा प्रकारे पक्षी कमी होत आहे हे आपण आज आपल्या या जगात बघत आहोत. परंतु हे असे कार्य मल्हारने त्याच्या मनात घेतलं की प्राण्यांवर दया करायच्या, पक्षी वाचवायचे, त्यासाठी त्याने ही पाणपोई सुरू केलेली आहे. आणि हा कार्यक्रम खरोखरच छान आहे. म्हणून मी मल्हारला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की मल्हार असे कार्यक्रम राबवत राहू. नमस्कार. अशा या चिमुकल्या मल्हार कलालच्या या स्तुत्य उपक्रमास NDTच्या लाखो शुभेच्छा.